उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कछवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगीपुरवा गावात राहणारा एक मुलगा अचानक कुत्र्यासारखा भुंकू लागला आहे, ज्यामुळे कुटुंबीय भयभीत झाले आहे। या विचित्र स्थितीमुळे कुटुंब आणि शेजारी चिंतेत असून त्याच्यावर उपचारासाठी कुटुंबियाची धावपळ सुरू आहे। या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। समोर आलेल्या माहितीनुसार जोगीपुरवा गावातील रहिवासी भाईलाल सुमारे 4 महिन्यापूर्वी त्याच्या आजी आजोबांना भेटायला गेला होता, तेव्हा त्याला कुत्र्याने चावा घेतला। या घटनेनंतर त्याला त्याच्या आजी आजोबांच्या घरी पहिले अँटी रॅबिज इंजेक्शन देण्यात आले। त्यानंतर कछवा सामुदायिक आरोग्य केंद्रात दुसरे इंजेक्शन देण्यात आले। रेबीज रोखण्यासाठी 5 इंजेक्शनचा पूर्ण डोस आवश्यक असल्याचे वृत्त आहे, परंतु किशोरला फक्त 2च इंजेक्शन देण्यात आले आहे। या निष्काळजीपणाचे परिणाम आता पुढे येत आहेत। गेल्या काही दिवसांपासून 8वी शिकणाऱ्या या विद्यार्थ्याच्या वर्तनात बदल होत आहेत। तो कुत्र्यासारखे आवाज काढू लागला आहे आणि त्याचे चालणे आणि बसणे हे असामान्य झाले आहे। त्यामुळे कुटुंब आणि ग्रामस्थांना धक्का बसला आहे। या मुलाचे वडील अपंग असून ते आपल्या मुलाला बरे करण्यासाठी मदत मागत आहेत। त्याची प्रकृती पाहून लोक त्याच्या घरच्यांना त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला आहे। रुग्णवाहिका बोलवण्यात आली आणि त्याचा कछवा सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले। त्यावेळचा हा व्हिडिओ आहे। वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज पांडे यांच्या मते किशोरवयीन मुलांना जाणवणारी लक्षणे रेबीजशी संबंधित गंभीर स्थिती असू शकतात। त्यांनी स्पष्ट केले आहे की जेव्हा रुग्णाला रेबीजचे पूर्णपणे लसीकरण केले जात नाही तेव्हा अशी लक्षणे दिसू शकतात। या स्थितीत व्यक्तीला पाण्याची भीती वाटते आणि श्वसन मार्गावर परिणाम झाल्यामुळे आवाज बदलू शकतो। मित्रांनो, आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा। धन्यवाद।